धम्मदीप घेऊन हाती उजळूयात माला, धम्मदीप घेऊन हाती उजळूयात माला. चला आज शरण जाऊ भीमरायाला, चला आज शरण जाऊ भीमरायाला. द्वेष मत्सराला थारा कधीही न द्यावा, द्वेष मत्सराला थारा कधीही न द्यावा. चला आज शरण जाऊ भीमरायाला, चला आज शरण जाऊ भीमरायाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना सस्नेह जय भीम. मी राजेश ठाकूर सोल सिम्फनीज तर्फे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने आम्ही त्यांना वंदन करण्याच्या हेतूने आपणा समोर सादर करीत आहोत यशोगाथा महामानवाची. भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बालभीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत. त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांनाही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणोपावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. डॉक्टर बाबासाहेबांच्या आचार विचारात राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. त्यांनी धर्मांतराची घोषणा करताच तत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली. त्यांना वाटले डॉक्टर बाबासाहेब आता देश सोडून जाणार. परंतु बाबासाहेबांनी सांगितले, आम्ही या भारत देशाची संतान आहोत. आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच. राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करू सुद्धा. मित्रांनो, आम्ही आपणासमोर आमचं पुढील भीमगीत सादर करीत आहोत. प्रथम नमू गौतमा सादर करीत आहेत देवेंद्र कांदळगावकर.
डॉक्टर भीमराव आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हयातीतच त्यांना बाबासाहेब ही उपाधी त्यांचे अनुयायी व भारतीय जनतेने 1927च्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये बहाल केली. बाबासाहेबचा अर्थ पिता किंवा वडील असा आहे. प्रथम त्यांचे अनुयायी त्यांना बाबासाहेब म्हणत आणि नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. मित्रांनो, आम्ही आपणासमोर आमचं पुढील भीमगीत सादर करीत आहोत. हे भीमगीत स्वतः रचलेलं आहे आणि संगीतबद्ध सुद्धा केलेलं आहे हे श्याम मोहिते यांनी. चला तर ऐकूया. एक भीमगीत सादर करीत आहेत श्याम मोहिते. बहुजनांच्या सुखा वाहिले तन मना, बहुजनांच्या सुखा वाहिले तन मना, बाभीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बाभीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बहुजनांच्या सुखा वाहिले तन मना, बाभीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना, बाभीमा गौतमा करीतो तुम्हा वंदना. हाती घेऊन तलवार फुले खरीची, हाती घेऊन तलवार फुले खरीची, लढाई जिंकून गावी या भारताची, लढाई जिंकून गावी या भारताची. मुगरा फुलला तो सुगंध मावेना,
तुम्हा वंदना भीमा गौतमा करीत तुम्हा वंदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनिती, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. ते जातीभेदाच्या विरोधात होते. बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकलेले होते. चला मित्रांनो, आम्ही आपल्या समोर आमचं पुढचं भीमगीत सादर करीत आहोत. किती भीमाच्या सांगाव्या कथा सादर करत आहेत निकिता गायकवाड. किती भीमाच्या सांगाव्या कथा, ज्ञान समाज सुधारला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने लिहिलेली भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण केली आणि तेव्हापासून हा दिवस संविधान दिवस म्हणून संबोधला जातो. काही दिवसांपूर्वीच आपण हा संविधान दिवस साजरा केलेला आहे. मित्रांनो, आम्ही आपणासमोर आमचं पुढील भीमगीत सादर करीत आहोत. छाती ठोक हे सांगू जगाला सादर करीत आहेत अजय लोखंडे. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच हो कोणी झालाच, कोणी झालाच विद्वान सांगू जगाला. दिन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णांची जिरवून मस्ती. दिन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णांची जिरवून मस्ती. कधी हरलाना हो कधी हरलाना, कधी हरलाना ज्ञानाची कुस्ती, असा पैलवान होणार नाही. कधी हरलाना ज्ञानाची कुस्ती, असा पैलवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. तू मेरा नाही हो तू मेरा नाही, तू मेरा नाही वाटा विलास. असा धनवान होणार नाही, तू मेरा नाही वाटा विलास. असा धनवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कुणी झालाच हो कुणी झालाच, कुणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कुणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. बाबासाहेबांनी अर्थशास्त्रात विपुल लिखाण केले असून या विषयावर त्यांची 3 प्रमुख पुस्तके आहेत. पहिलं, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी.
दुसरं पुस्तक आहे द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि तिसरं पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. मित्रांनो, आम्ही आपणासमोर आमचं पुढील भीमगीत सादर करीत आहोत. त्रिवार हे वंदन तुम्हा सादर करीत आहेत सुचित्रा लोंढे.
14 ऑक्टोबर 1956 रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनःस्थापना केली. भारतातील कोट्यवधी अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीतून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन हे नाव मिळालं. मित्रांनो, चला आम्ही आपल्या समोर आमचं पुढील भीमगीत सादर करीत आहोत. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे सादर करीत आहेत अतुल सुखी. रंजल्या गांजल्या कैवारी माझा भीम, दीन दाता माझा भीम. नसता जर भीम तर तू कुठे असता? अरे वेड्या, माझा भीम काय चीज होता. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. शिल्पकार जीवनाचा, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. खचलेल्या माणसाला ताठ त्याने गेले रे. शोषितांच्या अस्मितेला खत पाणी दिले रे. खचलेल्या माणसाला ताठ त्याने गेले. शोषितांच्या अस्मितेला खत पाणी दिले. उंचावली मान नाही, उंचावली मान नाही, वाकणार आता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. शिल्पकार जीवनाचा, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. आसवांना दिली तू हक्काची रे भाषा. घटनेत जागविली न्यायाची रे आशा. आसवांना दिली तू हक्काची रे भाषा. घटनेत जागविली न्यायाची रे भाषा. बाणा तुझा होतो न्यारा, बाणा तुझा होतो न्यारा, भाग्य विधाता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीन दाता होता रे. शिल्पकार जीवनाचा, शिल्पकार
रंजल्यांचा दिन दाता होता रे रंजल्यान गांजल्यांचा दिन दाता होता रे रंजल्यान गांजल्यांचा दिन दाता होता रे. धम्मदीक्षेबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतरित बौद्ध अनुयायांना बौद्ध धर्माचे सार असलेल्या 22 प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञात नवबौद्ध धर्माचे सार आहे. मित्रांनो, आम्ही आपल्या समोर आमचं पुढील भीमगीत सादर करीत आहोत. जीवाला जीवाचं दान. सादर करीत आहेत देवेंद्र कांदळगावकर. जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने माणसाला माणूस पण दिले देवाने जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने माणसाला माणूस पण दिले प्रेमाने जीवाला जीवाचं दान दिले भीमाने. नवबौद्ध ही भारतीय धर्मांतरित बौद्धांना किंवा आंबेडकरवादी बौद्धांना दिलेली एक शासकीय संज्ञा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून इसवी सन 1956 मध्ये व त्यानंतर बौद्ध धम्म स्वीकारलेल्या व्यक्तींना नवबौद्ध म्हटले जाते. आपण स्वीकारलेल्या बौद्ध धम्म हा मूळचा बुद्धांचा धम्म असल्याचे बाबासाहेबांनी म्हटले आहे. मित्रांनो, आम्ही आपणासमोर आमचं पुढील भीमगीत सादर करीत आहोत. चंदन
वृक्षासमान होता. सादर करीत आहेत अतुल सुखी. चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला. चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला. जीवन नौकेचा तो आमच्या दीपस्तंभ ठरला. दीपस्तंभ ठरला. चंदन वृक्षा समान होता. स्वानुभवाने दुःखे आमची जाणून घेतली. स्वानुभवाने दुःखे आमची जाणून घेतली. विद्रोहाची फुले तयानी करात मुचारली. संघटनेचा संघर्षाचा संघटनेचा संघर्षाचा कानमंत्र ही दिला. जीवन नौकेचा तो आमच्या दीपस्तंभ ठरला. दीपस्तंभ ठरला. चंदन वृक्षा समान होता. महाराष्ट्राच्या भूमीवरती धर्मयुद्ध घडविले. महाराष्ट्राच्या भूमीवरती धर्मयुद्ध घडविले. महाडातले तळे तयाने बंधमुक्त करविले. वैषम्याच्या बुरुज तटाला वैषम्याच्या बुरुज तटाला सुरुंग ही लाविला. जीवन नौकेचा तो आमच्या दीपस्तंभ ठरला. दीपस्तंभ ठरला. चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला. जीवन नौकेचा तो आमच्या दीपस्तंभ ठरला. दीपस्तंभ ठरला. चंदन वृक्षा समान होता. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तृत्व व हक्कांची जाणीव होते. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज बाबासाहेबांनी प्रतिपादन केलेली आहे. बाबासाहेबांनी 1946 साली
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. चला तर मित्रांनो, आम्ही आपणासमोर पुढचं भीमगीत सादर करीत आहोत. साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, माझ्या भीमाची पुण्याई. सादर करत आहेत निकिता गायकवाड. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस केली. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस केली. ज्ञान दिलेला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस केली. ज्ञान दिलेला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. समाजाला उपजवला टाकील दूर, दया पाहुनिया त्याचा दाट दूर. समाजाला उपजवला टाकील दूर, दया पाहुनिया त्याचा दाट दूर. ज्ञान दिलेला ज्ञान दिवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस केली. ज्ञान दिलेला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. महापुराला उच्च नीच केलं, विश्वमस्तराने सारा देश जळाला. महापुराला उच्च नीच केलं, विश्वमस्तराने सारा देश जळाला. आम्हा भीमाला आवडला, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस केली. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस केली. ज्ञान दिलेला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध बाबासाहेब म्हणत की आय लाईक द रिलिजन दॅट टीचेस लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. म्हणून त्यांना बौद्ध धर्माचा स्वीकार केला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या संविधानाद्वारे
मागास समजल्या जाणाऱ्या समूहांना आरक्षण लागू करण्यात आलं. मित्रांनो, आम्ही आपल्या समोर पुढील भीमगीत सादर करीत आहोत. हे खरंच आहे खरं. सादर करीत आहेत अजय लोखंडे. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. महाविरोध कवटाळला, सारा समाज सांभाळला, कोटी कोटीचा उद्धार केला हो श्रीमंतीला मानाचा शेला. अंधरुळीला गुलामगिरीला, अंधरुळीला गुलामगिरीला लावली आकातर, लावली आकातर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. जातीभेदीच्या तोडील्या तोफा, मार्ग सत्याचा दाविला सोपा, आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो बौद्ध धर्माचा टांगलाय सोपा. जाणून माती सुखान जगती, जाऊन माती सुखान जगती. दलितांची लेकर, दलितांची लेकर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. भारताला जी हवी होती अशी लिहिली घटना नवी, नवज्ञानाचा होता रवी हो काय वतावी तोलवी. गोवर धरती हरेंद्र कीर्ती, गोवर धरती हरेंद्र कीर्ती. राहिली अजरामर, राहिली अजरामर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर, नाव हे गाजतंय हो जगभर. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी बाबासाहेबांनी अनेक चळवळी केल्या. 1946 साली नागपूर येथे भरलेल्या परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की स्वच्छता पाळा, सर्व दुर्गुणांपासून दूर राहा, मुला मुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा, असा महत्वाचा उपदेश केला. मित्रांनो, आम्ही आपणासमोर पुढील भीमगीत सादर करीत आहोत. प्रगती की राह दिखाई. सादर करीत आहेत सुचित्रा लोंढे.
6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर 7 डिसेंबरला त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लाखो लोक मूकपणे 10 तास रांगेत उभे होते. साऱ्या मुंबईवर, महानगरीवर दुःखाची छाया पसरली होती. साश्रू नयनांनी बाबासाहेब अमर रहे या घोषणा अथांग जनसागर या महामानवाला अखेरचा निरोप देताना शोकाकुल झाला होता. मित्रांनो, आम्ही आपणासमोर आमचं भीमगीत सादर करीत आहोत. माझ्या सवे जगाया भीमराव आज नाही. सादर करीत आहेत श्याम मोहिते. माझ्या सवे जगाया, माझ्या सवे जगाया, भीमराव आज नाही. माझ्या सवे जगाया, भीमराव आज नाही. ऋतुगंध मोगरातो, ऋतुगंध मोगरातो, गेला करून गाई, गेला करून गाई. माझा सवे जगाया. बागेतल्या कळ्यांचे आले भरून डोळे, बागेतल्या कळ्यांचे आले भरून डोळे, आले भरून डोळे. फुलस्पर्श आज नाही. माझ्या सवे जगाया, भीमराव आज नाही.
मित्रांनो, या भीमगीताबरोबरच आमचा यशोगाथा महामानवाची हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण आपला अनमोल वेळ आमच्यासाठी दवडला, आम्हाला ऐकलं आणि आमच्यावर प्रेम बरसवलं. त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आभारी आहोत श्री संदीप वगळे यांचं, ज्यांनी आम्हाला टेक्निकल सपोर्ट दिलेला आहे. आम्ही आभारी आहोत गोल्डन सिंगर अकॅडमीचे एन शिवा यांचे. तसेच आम्हाला ज्यांनी संगीताची साथ दिली असे रुपेश खरात यांनी कीबोर्डची साथ दिली. गणेश पुजारे यांनी ऑकोपॅडवर आम्हाला साथ दिली आणि रोशन कांबळे यांनी हँडसॉनिक व ढोलक यांनी आम्हाला साथ दिली. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच आम्ही विशेष आभार व्यक्त करतो श्रीयुत दामोदर लोखंडे व श्रीयुत अजय लोखंडे यांचं. मित्रांनो, याबरोबरच हा आमचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. आम्ही लवकरच आमचा पुढील कार्यक्रम घेऊन आपणासमोर उपस्थित राहू. आपण सर्वांनी आपली काळजी घ्या, घरात राहा. धन्यवाद.